हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज लवकर आंघोळ झाली, तरी पण 11 वाजले. त्या आबाळ आले बघा की कसलं. हो का, किती भारी वातावरण आहे ना इकडे. आज कपडे धुवायला लवकर आली, कारण मालकाने ट्रॅक्टर आणलाय मिशन. तर कसली मिशन माहिती आहे का, चिखल बनवण्याची होती, पण दुसरीची आणत होता ती. पण आता त्यांनी स्वतःची आणली ना, त्यामुळं आता तुम्ही म्हणता ताई दाखवायची. आता हो का, त्यांना आवडत नाही. रात्रीच 9-9:30 वाजता चिखल टाकला दुसऱ्या मिशनीने, आणि 10-11 वाजता मालकाचे स्वतःची मिशन आली. मग आल्यावर पूजा काय केली नाही, शनिवार होता म्हणून. मग आता पूजा आहे, आज रविवार. मस्तपैकी आपण पण डोकं फिका धुतलं. तुम्हाला तर माहिती आहे, बाणासाठी आपण उपास करतो. हे काय, डोकं ही धुतलं. थोडं विचारलं, कारण गुतोडाला होतो ना, म्हणून विचारलंय मी. धुतलं की विचारत असते वल्यातच. वाळली ना, मला परत विचारूच वाटत नाही, लय त्रास होतोय म्हणून. आणि तेल तर मी बिलकुल आवडत नाही आणि लावत पण नाही. तर चला जाऊ द्या. तर आज आहे पूजा. बघू, जमलं तर काढू, नाहीतर नाही. तुम्हाला तर माहिती आहे, माणसात मला बिलकुल आवडत नाही काढायला. कारण कुणाच्या मन दुखवून काढायला आपण आपल्या हेड्यासाठी ती योग्य दिसतं का, कितपत योग्य दिसतं नाही ते बरोबर वाटत. कारण त्यांनी लाजायचं, असं चोपायचं, आणि कोण काय बोलतं काय नाही. त्यामुळं म्हणलं नकोच, म्हणून मी काय काढलाच नाही, काढणारच नाही आणि काढणार पण नाही. तर आलं ते कपडे धुवायला. बघा पाणी किती आटलंय बघा, गच्च भरून होता, गच्च. तुम्हाला सांगू, दगड कुठं मांडला होता म्या. बघा ही टिंकूर दिसते का आड्याला इथं, आता बघा आतमध्ये नेलाय दगड. बघा एवढा आटलंय पाणी, बघू शकताय. आता उन्हाळा लागतोय म्हणावं तरी बी कळना, आणि थंडी वाजती म्हणून पण कळना. पण म्हणलं अजून दोघाचं चिखल राहिले, तर आज गारकरी यायचे तर वाटतं 2 अजून, म्हणून तो मिशन आणले. तर कसं आहे माहिती आहे का, राहिला सीजन 2 महिनेच, 2-3 महिने कंप्लीट, 3 महिने म्हणायचं. आणि आज रविवार, आज बानूबाईला फळं ही त्या ताईंनं पैसे ही पाठवलेलं. उद्या 26 जानेवारी आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला काय वेळेच्या वेळेवर काढायला हेडेव जमत नाही. पण तुमच्यासाठी मी खास हेडेव टाकत असते. उद्या आहे 26 जानेवारी. तर उद्या आपला देश स्वातंत्र्य झालेला. मी काय एवढी शिकलेली नाही, तरी पण तेवढ्यातनं उद्या 26 जानेवारीच्या तुम्हाला, माझ्या बहिणींना, भावांना खूप खूप शुभेच्छा. कारण आज हेड्यावर बनवलेलं उद्या पडते, तर त्यामुळं मला आजच बनवावं लागतं. आणि हो का, डोक्यात काय बसत नाही माझ्या, आणि कवा काय असतं ते सुद्धा कळत नाही. कारण 24 तास बानूचा विचार. तर त्या ताईनं आपल्याला 500 रुपये पाठवलेला, पनवेलच्या ताईनं. तर तुम्हाला माहिती आहे, माझ्या बहिणीने पैसे पाठवलेलं. तर म्हणलं चला बानूसाठी फळं न्यावं म्हणलं. मग 4-5 वाजता जाणार आहे बाजारला. पण बानूसाठी फळं, अजून पालकची भाजी, मेथीची भाजी, अशा काय भाज्या पण नेणार आहे. तर बानूसाठी थोडंसं काजू बदाम पण नेणार आहे, फळं पण नेणार आहे ताजी. कारण त्या दिवशी आणलेली फळं संपली ती. कारण एकच आणलेलं, तुम्हाला तर माहिती आहे, एक 2-2. आता सोमवारी नेलेली अजून राहते ती का, मग म्हणलं न्यावं म्हणलं. तर ती ताई आपल्याला गिफ्ट पाठवणार आहे बानूसाठी, ज्यूस करायचं. तर त्यांनी मस्तपैकी ज्यूस होईन. आता मिक्सरच्या भांड्यात होत नाही एवढं, पण बघू, ती मिक्सरला जोडा येतंय असं वाटतंय मला. पण काय आल्यावर कळन मला पण, कारण मोबाईलवर बरंच असं शिकण्यासारखं आहे की नाही. आणि त्या ताई मला सांगतेलच, असं करायचं तसं करायचं, प्रत्येक गोष्टी. आता एका बहिणीला सांगायचं, अशा गोष्टी त्या सांगतात. पण मला जास्त बोलता येत नाही,
मला पण वाटतं की मी त्यांना फोन लावून बोलत बसावं, पण जेव्हा आपला सीजन संपल तेव्हा बोलत बसन ताईंना, कारण आता तर वेळ नाहीच मला. तर आता चिखल झाला, आता आज उपास फराळीचं भिजाय घातलं थोडंसं, तर म्हणलं चला कपडे धुवून येऊस तर फराळीचं भिजल. फराळीचं भिजून झालं की हलवायचं, उलता पालता करायचं आणि वाहतूक करायची, आणि एक फड आहे ती उभा करायचा. तर मला 4-5 वाजत्यालाच एवढी कामं आवरूस तर, कारण 2 आणि 3 मिनिटाचं नाही ना त्या गोष्टी. तर उद्या सोमवार, उद्या बानूबाईकडे जायचं. 26 जानेवारीच्या बानूला पण शुभेच्छा द्यायच्या. आणि जरा बरं वाटतं मला पण बानूला बघितल्यावर. मग हेडेव कॉलवर तर बघतीच मी रोज, कारण मला उठल्या फोन असं लावावंच वाटतं. बानूचं काळजी लागते, विचारलं म्हणजे जरा मन आनंद होतो. मग तिथनं कामं करायची. असं वाटतं मला पहाटेच करावा, मी जेव्हा उठते ना 1-1:30 वाजता तेव्हाच करावा, पण आई ही घाबरण, त्यामुळं मी काही करत नाही. पण मला असं वाटतं की कवा उजडन चिखल थापाय बसलं तर बानूला फोन करावा काय की, पण वाटतं एवढ्या रातचं करावं तर घरची पण घाबरतेली. आणि म्हणून म्हणलं सकाळ फूस तर वाट बघायची, काम करायचं, वाट बघायची. उजडलं की पटकन यायचं आणि फोन लावायचा. काय करतं ग, उठल्या का नाही, आंघोळ्या झाल्या का नाहीत? हां झाले की. बानूबाई काय करते, उठली का झोपली? असं असतं माझं रोज विचारणं. मग तिनं म्हणायचं उठली, बघती, झोपली असं म्हणते ती. खाल्लं का तिनं, पोट भरून जेवली का तिनं, ज्यूस केलता का, असं असतंय. आता पण विचारलं तर ज्यूस करते ती वाटतं. म्हणलं पाजा पिती बानू, पण तिला पण वाटतं ना की वेगळं वेगळं खायला काहीतरी असावा, कारण दूध खाऊन माणूस, आपण रोज एक कालवण खाऊन इथलंच की म्हणा आपलं इथं का नाही. तर चला, पूजाचं सामान आणलं वाटतं मालकानी, पूजा करायची. आज आहे रविवार, बानूबाईचा आपला उपास. तर हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर पण करा, आणि फोन करून सांगा की मी कोणत्या विषयावर बोलू, काय चुकलं सांगत जावा, काय झालं तरी सांगत जावा, आणि काय कोणत्या विषयावर बोललं पाहिजे ते पण सांगत जावा. तर हेड्या आवडलं असलं तर बाणासाठी नक्कीच एक लाईक करत जावा. तर चला, बाय.